नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादाचा उदय या घटकाला सुरुवात केली होती आणि या राष्ट्रवादाच्या उदय या पॉईंटला सुरुवात करण्या अगोदर आपण राष्ट्रवाद म्हणजे काय हे समजून घेतलो. त्याचबरोबर कालच्या आपल्या भागामध्ये आपण राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे या भागाला सुरुवात केलं होतं. भारतामध्ये राष्ट्रवाद कशा पद्धतीने निर्माण झाला किंवा सुरुवात झाला, राष्ट्रवादाला एक उदयाची कारणे, राष्ट्रवाद कशा पद्धतीने उदय झाला, कोणत्या बाबीमुळे राष्ट्रवाद भारतामध्ये निर्माण झाला ही बाब समजून घेतलं. त्यामध्ये आपण जवळपास 7 पॉईंटची माहिती बघितली. ते पॉईंट कोणकोणते होते याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की आपण काल कोणकोणते भाग घेतलो या पॉईंटची माहिती अगोदर सर्वात समजून घेऊ. काल झालेल्या पॉईंट कोणकोणते झाले होते आणि जे राहिलेले पॉईंट आहेत ते आजच्या आपल्या भागामध्ये आपण पूर्ण करू. तर भारतामध्ये राष्ट्रवाद जो उदय झाला याची कारणे खालीलप्रमाणे काल 7 कारणे मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचे विश्लेषण सुद्धा केलं. त्याच्यामध्ये नंबर 1 होतं ब्रिटिशांचा साम्राज्यवाद, नंबर 2 इंग्रजी भाषा, नंबर 3 पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव आणि नंबर 4 इंग्लंडच्या लोकशाहीचा आदर्श भारतीय लोकांनी घेतला, नंबर 5 भारतीय प्रबोधनाने निर्माण केलेल्या प्रेरणा, नंबर 6 भारतीय वृत्तपत्र आणि साहित्याचे योगदान आणि नंबर 7चा पॉईंट झाला होता दळणवळणाची साधने. हे 7 पॉईंटमध्ये आपण राष्ट्रवाद कशा पद्धतीने भारतास निर्मिती होण्यास प्रोत्साहन मिळालं या बाबी समजून घेतलं. त्याच्यामधला शेवटचा जो काल झालेला भाग म्हणजे दळणवळणाची साधने या बाबीचा आपण थोडक्यात माहिती बघू आणि नंबर 8चा पॉईंट म्हणजे वंश परंपरा भेदभाव याची माहिती घेऊ. तर कालचा भाग जो शेवटी झाला होता त्या भागाची पुन्हा एकदा शेवटचा भाग म्हणजे 7वा पॉईंट दळणवळणाची साधने याच्याबद्दल माहिती आपण घेऊन पुढच्या पॉईंटला सुरुवात करू. आता भारतामध्ये दळणवळणाची साधने या बाबीची माहिती पाहत असताना इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. या औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये यांत्रिकीकरण झालं होतं. याचाच परिणाम म्हणजे इसवी सन 1833 मध्ये प्रथम भारतामध्ये समुद्रमार्गे व्यापार करण्यासाठी किंवा माणसाची आवक जावक म्हणजे भारतातून विदेशामध्ये लोक जाण्यासाठी प्रवासासाठी आगबोट म्हणजेच जहाजाला इंजन बसवण्यात आलं आणि कमी वेळामध्ये ते प्रवास करू लागले, व्यापार करू लागले. म्हणजे इकडचा भारतातला माल विदेशात नेणं, विदेशातला माल भारतात आणणे, बाजारपेठांमध्ये आणणं. त्याचबरोबर भारतातले लोक जे काही व्यापारी असतील, उद्योगधंदे करणारे लोक जे विदेशामध्ये गेले असतील किंवा विदेशातले लोक भारतात येत असतील त्याला समुद्रमार्गाने पर्यटन करत असताना या जहाजाच्या माध्यमातून जाणं ये जा जास्त प्रमाणात वाढले. त्यामुळे समुद्रमार्ग प्रवास वाढू लागला आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारतातले लोक विदेशात जाऊ लागले, तिथली संस्कृती समजायला लागली, भाषा समजायला लागली. त्याचबरोबर तिथले लोक, तिथली संस्कृती, त्यांची समाजरचना, लोकशाही आदर्श कशा पद्धतीने होते, त्या ठिकाणची राज्यशाही कशी आहे, त्यांचा कारभार समजू लागला. अशा बाबी समुद्रमार्गाने गेल्यानंतर विदेशातल्या समजू लागल्या. ही एक बाब झाली. त्याच्यानंतर इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे येथे पहिली रेल्वेची एक निर्मिती झाली. रेल्वेची निर्मिती कशासाठी इंग्रजांनी केली होती तर मालाची आवक जावा किंवा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जलद गतीने सैन्य पाठवता यावं, तिथला माल उचलता यावा, कच्चा माल उचलता यावा यासाठी म्हणून केलं. पण त्याच पद्धतीने भारतीय सुद्धा या रेल्वेमुळे प्रवास करू लागले. त्यामुळं भारतीयांना काय होऊ लागलं तर एका प्रांतातील व्यक्ती दुसऱ्या प्रांतातील व्यक्तींना भेटू लागला, राजकीय संघटना एकत्र येऊ लागल्या, त्यांचे विचार समजू लागले. त्याचबरोबर एकमेकाचे विचार समजल्यानंतर संघटना निर्माण झाल्या, विचारविनिमय वाढला, भाषेचं तत्व भाषा समजू लागल्या, एकमेकाचे विचार समजल्यामुळे सर्वजण एकत्र यायला लागले. त्याचबरोबर भारतामध्ये पक्के रस्ते सुद्धा बनू लागले, रेल्वेचं जाळं वाढू लागलं. त्यामुळे भारतातील लोक एकत्र यायला लागले आणि राष्ट्रवादाला प्रोत्साहन मिळालं. आणि त्याच्यानंतर तारायंत्र म्हणजे जे काही दूरध्वनी असेल, जे आपण टेलिफोन आज मोबाईल म्हणतो, हे त्यावेळेस तार असायचं, तारायंत्र.
हे तारायंत्र काही ठिकाणी निर्माण झालं. त्यामुळे या तारायंत्रामुळे सुद्धा अनेक लोक एकत्र जुटू लागले, एकत्र यायला प्रारंभ झाला. त्यांचा विचार विनिमय, बोलणं होऊ लागलं, हालचाल होऊ लागली किंवा एकमेकाशी संवाद वाढू लागला. त्यानंतर पोस्ट ऑफिस, आपण जे काही पोस्ट ऑफिस म्हणतो, एकमेकांना पत्र पाठवू लागले. राष्ट्रवादाची प्रोत्साहन मिळाल्यामुळं अनेक लोक जे काही पुस्तकं लिहिले असतील, एकमेकाशी पुस्तकं देवाणघेवाण होऊ लागली. कशाच्या माध्यमातून? रेल्वेने जाऊ लागले. त्याच्यानंतर जे काही कच्चे पक्के रस्ते असतील त्याच्यामुळे वाहनं निर्माण झाले. त्याचबरोबर जे फोन करणे किंवा टेलिफोन तारायंत्र होते याच्या माध्यमातून सुद्धा संदेश पोहोचू लागले. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पत्र पाठवणं, एखादा संदेश पाठवणं किंवा त्याच्यानंतर एखादी पुस्तकं पाठवणं, आपले वृत्तपत्र असतील एका भाषेतून दुसऱ्या भाषेत असतील त्या व्यक्तीला पोहोचण्यासाठी म्हणून ह्या सुविधा निर्माण झाल्या. यामुळं भारतीयांच्या भावना, आचार विचार एकमेकाच्या समजण्यास निर्माण झालं आणि सर्वजण एकत्र यायला लागले आणि त्याच्यातून राष्ट्रवादी भावनेला प्रोत्साहन मिळालं. आणि हे सर्वजण एकत्र आल्यानंतर भारत एक राष्ट्र आहे याचं हित जोपासलं पाहिजे. सामाजिक असतील, धार्मिक असतील, आर्थिक बाबी असतील यावर आपण नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे. अशा प्रकारचं काम तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण होण्यास प्रारंभ झाला आणि त्यामुळेच राष्ट्रवादाला एक प्रोत्साहन मिळालं. हे झालं 7 नंबरचा पॉईंट, दळणवळणाची साधने. काल घेतलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा उजळणी घेतली. नंबर 8चा पॉईंट आहे वंश परंपरा आणि भेदभाव. आता ब्रिटिशांनी रंगाचा आणि वंशाचा, या ब्रिटिशांना आपल्या स्वतःचा रंग म्हणजे गोरा वर्ण आणि वंश स्वतः श्रेष्ठ याचा अभिमान वाटत होता. त्यामुळे भारतीय जे लोक होते यांना कनिष्ठ लेखलं जायचं, नीच लेखलं जायचं, कमी आहेत, म्हणजे ते अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, त्याच्यानंतर रानटी आहेत आणि अशा लोकांची परिस्थिती असल्यामुळे आम्ही राज्य करत आहोत यांच्यावर, ही भावना ब्रिटिशांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. मग ह्या अपमानकारक वागणुकीमुळे हिंदी लोकांना दुःख व्हायला लागलं. या ब्रिटिशांनी तर भारतीयांना कशा पद्धतीने हीन लेखलं जायचं, सैन्यातले जे काही सैनिक असतील किंवा अन्य लोक असतील, त्या ब्रिटिश लोक भारतीयांना त्या तत्कालीन स्थितीमध्ये मूर्ख म्हणायचे, काळे, त्याचबरोबर धर्मभोळे लोक, गुलाम, अशा पद्धतीचे त्यांच्याकडे एक समजूत होती की असे लोक गुलाम आहेत, धर्मभोळे आहेत. त्याचबरोबर जे रेल्वे आहे, अशा रेल्वेच्या ठिकाणी सुद्धा रेल्वेमध्ये प्रवास सुद्धा काही जणांना म्हणजे उच्च दर्जाचे जे काही आपण वातानुकूलित डबे म्हणतो, एसीचे डबे, अशा ठिकाणी त्यावेळेस सुद्धा रेल्वेमध्ये अशा डब्यामध्ये फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांचीच त्यांना बसण्याची व्यवस्था होती. भारतीय लोकांना अशा ठिकाणी राखीव जागेवर प्रवेश दिला जात नव्हता. रेल्वेमध्ये प्रवास दिला जात होता पण ठराविक ठिकाणीच ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांचे डबे ठरलेले होते, त्या ठिकाणी भारतीयांना प्रवेश नव्हता, म्हणजे भारतीयांना ते कमी लेखायचे. त्याचबरोबर जे काही भारतात ब्रिटिश आल्यानंतर चित्रपटगृह निर्माण झाले, जे सिनेमागृह म्हणतात, आपण थिएटर म्हणतो. अशा सिनेमागृहामध्ये एखादा चित्रपट, पिक्चर बघण्यासाठी गेल्यानंतर भारतीयांना प्रवेश त्या ठिकाणी दिला जातो. त्याचबरोबर हॉटेल असतील, चांगले मोठे हॉटेल असतील, अशा हॉटेलमध्ये सुद्धा भारतीयांना प्रवेश नव्हता. म्हणजे जे सिनेमागृह असतील, हॉटेल असतील, याच्या पुढे पाटी लावली जायची की जे काही इंडियन्स अँड डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड, म्हणजे कुत्रे आणि भारतीय लोकांना प्रवेश नाही. अशा प्रकारची हीन वागणूक तत्कालीन स्थितीमध्ये या ब्रिटिशांनी वंशभेदांची परंपरा, म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय लोकांना राग येणं एक साहजिक होतं. जसं आपल्याला एखाद्यानं कोणी बोललं किंवा तर आपण त्याच्या विरुद्ध राग व्यक्त करतो किंवा उद्रेक निर्माण होतो, तशा पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध उद्रेक निर्माण होणं साहजिक होतं. त्याचबरोबर जे काही ब्रिटिशांचं धोरण कशा पद्धतीनं होतं की इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा भारतीय लोकांना ब्रिटिश शासक आपल्या राज्यकारभारामध्ये योग्य पद्धतीच्या नोकऱ्या देत नव्हतं. तर इंग्लंडमधून आलेले अधिकारी होते, त्यांना उच्च पद द्यायचं आणि भारतीयांना कमी पद दिलं जायचं, हे कारकूनसारखं पद दिलं जायचं. त्यामुळे राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण झाली. म्हणजे वंशभेदांची परंपरा कशा पद्धतीने निर्माण झाली,
तर जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलं होतं, तत्कालीन स्थितीमध्ये IAS ची परीक्षा सुद्धा पास झाली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कलेक्टरची पदवी परीक्षा पास होऊन कलेक्टर पदावर जाऊन सुद्धा त्यांना कमी लेखलं जाऊ लागलं. त्यांनी ती पदवी सोडून दिली, म्हणजे पद सोडून दिलं आणि आपली संघटना चालू करून भारतीयांचा हक्क अधिकार निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणजे हीच प्रेरणा, म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रवादाची एक प्रेरणा निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळालं. म्हणजे राष्ट्रवाद कशा पद्धतीने निर्माण झाला? वंश परंपरा, भेदभाव अशा नीतीमुळं राष्ट्रवादाला एक प्रोत्साहन मिळालं. म्हणजे राष्ट्रवाद कशा पद्धतीने निर्माण झाला? जो काय वंश असेल, भेद असेल, अशा पद्धतीमुळे राष्ट्रवादाला एक प्रोत्साहन मिळालं की राष्ट्रवाद आपला स्वतःचा देश असावा, अशा प्रकारची चालना. नंबर हे 8चा पॉईंट झाला. नंबर 9चा आहे भारतीयांची प्रचंड आर्थिक पिळवणूक. आता ब्रिटिश राज्यकर्त्यांनी काय केलं, तत्कालीन स्थितीमध्ये प्रचंड आर्थिक लूट करायला सुरुवात केली भारतीय लोकांची ब्रिटिशांनी. त्याच्यामध्ये काय होतं, ब्रिटिश सर्वप्रथम भारतामध्ये काय आले होते, व्यापारी म्हणून आले होते. त्यांनी व्यापार करण्याबरोबरच त्यांनी काय केलं होतं, राज्यकारभारामध्ये व्यवस्था निर्माण केली, कर वसूल जास्त प्रमाणात करू लागले. पण आपण व्यापाराचा जर विचार करता, भारतीयांचा प्रचंड आर्थिक पिळवणूक करण्याचं काम ब्रिटिशांनी का केलं, तर भारतीय लोक गरीब राहिले पाहिजे, त्यांच्याकडे संपत्ती राहिली नाही पाहिजे, ते उठाव नाही केले पाहिजे, अशा प्रकारची पार्श्वभूमी निर्माण झाली. ते व्यापारी असल्यामुळे जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि या औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंग्लंडमध्ये यंत्र निर्माण झाले होते. यंत्रासाठी जास्त माल लागायचा. मग माल कुठून, कच्चा माल घ्यायचा तर भारतातून घेऊन जायचं. यंत्राला जास्त माल लागायचा, त्याच्यापासून अनेक वस्तू निर्माण व्हायच्या. कामगारापेक्षा यंत्राच्या माध्यमातून केलेल्या वस्तू ह्या जास्त दराने, म्हणजे जास्त निर्मिती होऊ लागल्या. त्यासाठी कच्चा माल भारतातून घेऊन जाऊ लागले इंग्लंडमध्ये, त्याच्यावर प्रक्रिया करू लागले, पुन्हा भारतामध्ये आणून विकू लागले. त्यामुळं काय होऊ लागलं, तर भारतातील व्यापार, उद्योगधंदे, छोटे मोठे कुटीर उद्योग हे नष्ट होऊन गेले. आणि याचा सर्व फायदा कोणाला मिळू लागला, तर इंग्लंडच्या लोकांना, म्हणजेच इंग्लंडच्या तिजोरीमध्ये भर पडायला लागली. मग भारतातले उद्योगधंदे नष्ट झाले, वस्तूच्या किमती भारतामध्ये ज्या काही मूळ भारतामध्ये तयार व्हायच्या त्याच्या वस्तू भारतीयांना परवडू लागल्या नाही, भारतात त्याची विक्री कमी झाली. इंग्लंडच्या स्वस्त वस्तू भारतामध्ये विकल्या जाऊ लागल्या. त्यामुळे उद्योगधंदे नष्ट झाले, कामगाराच्या हातचं काम नष्ट गेलं. त्यामुळे भारतामध्ये आर्थिक पिळवणूक व्हायला लागली. त्यावेळेस दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला. त्यांनी काय सांगितले की भारतातली जी अर्थव्यवस्था किंवा आर्थिक विषमता कशामुळे निर्माण होत आहे, तर ब्रिटिशांनी भारतातला व्यापार नष्ट केला आणि स्वतः व्यापारावर एकाधिकार निर्माण केला. त्यामुळे भारताची लूट होत आहे. भारतातली संपत्ती इंग्लंडच्या तिजोरीमध्ये जात आहे. त्यावर त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, म्हणजे त्याला ड्रेन थेअरी सुद्धा म्हणतात, हे मांडले. त्यावेळेस त्यांनी काय मांडले, जेव्हा मोहम्मद गझनीने भारतावर 17 वेळेस स्वाऱ्या केल्या होत्या, त्या स्वाऱ्यामध्ये जेवढी संपत्ती त्यांनी ज्या 17 स्वाऱ्यामध्ये नेली नसेल, त्याच्यापेक्षा तेवढी संपत्ती एका वर्षामध्ये इंग्लंड सरकार भारतातून नेत आहे. म्हणजे 17 स्वाऱ्यामध्ये जेवढी संपत्ती घेऊन गेला असेल, 17 वेळेस केलेल्या स्वाऱ्यामध्ये, तेवढी संपत्ती एका वर्षात ब्रिटिश हे भारतातून घेऊन जातात. त्यामुळे भारतामध्ये काय, दारिद्र्याची परिस्थिती निर्माण होणार. कामगार असतील, व्यापारी असतील, उद्योगधंदे असणारे लोक असतील, यांच्या उद्योगधंदे नष्ट झाले, दारिद्र्य निर्माण झाले, बेकारी निर्माण झाली. त्यामुळे भारतामध्ये आर्थिक पिळवणूक निर्माण होऊ लागली. ह्या गोष्टी प्रखरपणे मांडण्याचं काम दादाभाई नौरोजींनी केले. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे असतील, रमेशचंद्र दत्त असतील, यांनी आपल्या लिखाणातून सुरुवात केली. मग या भावनेतून भारतीय लोकांना समजायला लागले की आपण गरीब का झालो. भारतातली जी काही, भारताला सोने की चिडिया म्हणून ओळखलं जात होतं, हा भारत कसा कंगाल बनला किंवा आर्थिक डबघाई निर्माण झाली आणि त्याच्यातून राष्ट्रवाद निर्माण झाला. जो आपला पूर्वीचा भारत होता, आपला साम्राज्य होतं, पुन्हा निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारची राष्ट्रवादाची भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. हा नंबर 9चा पॉईंट आहे, भारतीयांची प्रचंड आर्थिक पिळवणूक. 9 नंबरचा पॉईंटची माहिती बघितली. आता नंबर 10चा आहे गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनची जुलमी राजवट. भारतामध्ये एक
गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल पद असं निर्माण झालं. त्यामध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन याचा कार्यकाळ होता इसवी सन 1876 ते 1885चा कार्यकाळ. म्हणजे 1857चा उठाव झाल्यानंतर राणीचं कारभार भारतामध्ये कंपनीचा राज्यकारभार संपला, राणीचा राज्यकारभार सुरू झाला. राणीने एक गव्हर्नर जनरल म्हणून एका व्यक्तीची नेमणूक केली, तो म्हणजे लॉर्ड लिटन, आणि त्याचा कार्यकाळ होता इसवी सन 1876 ते 1884च्या कालखंडामध्ये. त्यांनी सर्वप्रथम अन्यायकारक असा त्याचा कार्यकाळ होता. त्यांनी काय केलं, सर्वप्रथम इसवी सन 1876 ते 77 मध्ये म्हणजे तो भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून राणीच्या आज्ञेनुसार भारतात आला. त्यावेळेस भारतामध्ये दुष्काळ पडला होता. अशा वेळेस त्यांनी दुष्काळ पडलेल्या परिस्थितीमध्ये भारतीय लोकांची मदत न करता त्यांनी अशा परिस्थितीमध्ये भारतीयांना अन्नधान्य देणं किंवा पाण्याची व्यवस्था करणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणे अशा बाबी न करता तत्कालीन स्थितीमध्ये इंग्लंडची राणी भारतात येणार होती आणि ती येणार आहे यासाठी म्हणून दिल्लीमध्ये एक दरबार भरवला आणि ह्या इंग्लंडच्या राणीला केशर-ए-हिंद नावाची पदवी देण्यासाठी म्हणून लाखो रुपये, करोडो रुपये खर्च केला. या दरबारासाठी लाखो रुपये खर्च केला. मग भारतीय लोकांना वाटायला लागलं की इंग्लंडची राणी दिल्लीमध्ये येत आहे, भारतामध्ये येत आहे, तिला केशर-ए-हिंद पदवी देण्यासाठी म्हणजे दिल्लीमध्ये शाही दरबार भरवला. अनेक लोकांची त्या ठिकाणी राजे महाराजे यांना बोलवण्यात आलं, अनेक त्यांना त्यांच्यासाठी खर्च करण्यात आलं, मोठमोठे समारंभ ठेवण्यात आले. हे ठेवण्यापेक्षा जर भारतीय लोक दुष्काळी परिस्थिती निर्माण आहे अशा लोकांना मदत न करता एवढा मोठा कार्यक्रम करत आहेत, त्याच्यावर लाखो रुपये खर्च करत आहेत, ते जर पैसे जर दुष्काळी परिस्थितीच्या लोकांवर खर्च केले तर किती चांगलं होईल हे भारतीयांना वाटत होतं. पण लिटननं तसं केलं नाही. त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालं की लिटन हा एक जुलमी राजवट निर्माण करणारा गव्हर्नर जनरल आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलं तर अशा दुष्काळी परिस्थिती सुद्धा जमिनीवर जे काही जमिनी आहेत त्या ठिकाणी पीक न येता सुद्धा या जमिनीवर कर लावायला सुरू केला. दुष्काळ निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, पीक कमी आलं होतं, तरी सुद्धा जमिनीत पीक येवो न येवो कर जास्त प्रमाणात लावला. अशा पद्धतीच्या वर्तनामुळे भारतीय लोकांना लॉर्ड लिटनचे जे धोरण होतं हे पटलेलं नाही. त्याचबरोबर त्यांनी पहिल्या सुद्धा काय केलं, दुष्काळी परिस्थिती असताना केशर-ए-हिंद पदवी ही राणीला दिलं दिल्लीमध्ये आणि त्याला खर्च केला. त्याचबरोबर कर जास्त लावला. दोन नंबर 3 पद्धतीने त्यांनी काय केलं, लॉर्ड लिटनने 1878 मध्ये एक व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट आणला. जे वृत्तपत्र आहे त्याच्यावर बंधने घातली. ह्या वृत्तपत्रातून इंग्लंडच्या राणीवर केलेला खर्च असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल किंवा भारतामधल्या दुष्काळी परिस्थिती असणारा कर असतील, ही अन्यायकारक कशा पद्धतीने आहे हे वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगण्यास प्रारंभ झाला. मग ही सामान्य जनतेला समजू लागलं. मग ह्याच्यावर बंदोबस्त कसा ठेवायचा, मग लॉर्ड लिटननं काय केलं, वृत्तपत्रच बंद करायचं काम केलं. हे भारतीय वृत्तपत्र लॉर्ड लिटनने 1878 मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट नावाचा कायदा आणला आणि भारतातले सर्व वृत्तपत्र बंद करून टाकले. भारतातले जे देशी भाषेमध्ये म्हणजे भारतातली माणसाला एकमेकाशी विचार वाढू नये, वृत्तपत्राच्या माध्यमातून समजू नये आणि याच्यावर नियंत्रण प्रस्थापित राहावं म्हणून वृत्तपत्रावर बंदी आणली. आणि त्यामुळे काय झालं, जे भारतीय लोक जे विचारवंत होते, दादाभाई नौरोजी सारखे किंवा अन्य जे लोक होते, यांची जी काही त्यांनी विचार मांडणार होते त्याच्यावर गदा येऊ लागली, विचार मांडता येऊ लागले नाही. ही अन्यायकारक कायदा होता. त्याचबरोबर 1878 मध्ये दुसरं एक काम केलं त्यांनी की परवाना नसेल अशा लोकांनी शस्त्रास्त्र बाळगता येणार नाही. जे काही राजे महाराजे किंवा सामान्य जमीनदार असेल यांच्याकडे जे काही बंदुका असायची किंवा शस्त्रास्त्र असते त्याला परवानगी काढायची. परवाना काढून त्याचा कुठं वापर करायचं काय नाही हे नमूद करायचं, तेव्हाच त्या वस्तू म्हणजे शस्त्रास्त्र वापरता येईल, अन्यथा त्या वस्तू जप्त केल्या जातील आणि त्याच्यावर कारवाई केली जातील. अशा प्रकारची लॉर्ड लिटननं धोरण आखलं होतं. म्हणून 1885 मध्ये जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रवाद कशा पद्धतीने निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, ह्या लिटननं काय केलं होतं, त्या काळामध्ये सर्वप्रथम दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत केली नाही. अशा परिस्थितीमध्ये राणीला केशर-ए-हिंद पदवी दिली. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती असताना कर जास्त घेतला. अशा सर्व बाबीची वृत्तपत्रातून माहिती भारतीयांना समजत आहे, भारतीयांचा उद्रेक वाढेल म्हणून वृत्तपत्र बंद केले. त्याच्यानंतर या वृत्तपत्र बंद केल्यानंतर
त्यांनी जे काही शस्त्रास्त्र होते, भारतीय लोक अत्याचार म्हणजे इंग्रज सरकारवर काय करतील, आक्रमण करतील, उठाव करतील, यासाठी काय केलं, सर्व शस्त्रास्त्र असतील त्यांची परवानगी काढल्याशिवाय त्याचा वापर करता येणार नाही, हे धोरण आखलं. त्यामुळं ह्या लिटनचं जे काही राजवट होती ही अन्यायकारक राजवट म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1876 ते इसवी सन 1884 मध्ये जुलमी राजवट भारतीय लोकांना, तरुण वर्गांना, सामान्य लोकांना वाटायला लागली की हा लिटन हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळे भारताची स्वतंत्र सत्ता असावी किंवा अशी पार्श्वभूमी राष्ट्रवादातून निर्माण झाली. हे झालं 10वं पॉईंट. नंबर 11वा आहे, तर तत्कालीन स्थितीमध्ये एक इल्बर्ट बिलावरील वाद, हा एक पॉईंट आहे. आता गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन या लिटन गेल्यानंतर त्यांनी लॉर्ड रिपन आला आणि हा लॉर्ड रिपन शेवटच्या कालखंडात म्हणजे 1883 मध्ये त्यांनी न्याय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एक पाऊल उचललं. हा लॉर्ड रिपन हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आणि भारतासाठी खूप हितकारक असा गव्हर्नर जनरल होता. त्यांनी भारतीयांसाठी खूप मदत केली भारतीयांना. हा गव्हर्नर जनरल आल्यानंतर त्यांनी 1883 मध्ये न्याय क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी जे काही कौन्सिल सदस्य इल्बर्ट यांना त्यांच्या विचारानुसार, इल्बर्ट नावाच्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की युरोपीय न्याय संस्थेच्या आधारावर भारतात सुद्धा काय करा, एक विधेयक तयार करा. इंग्लंडमध्ये जसं न्याय प्रणाली आहे तशीच न्याय प्रणाली भारतामध्ये असावी, यासाठी लॉर्ड रिपन यांनी 1883 मध्ये एक कौन्सिलचे सदस्य इल्बर्ट नावाच्या एका व्यक्तीला इंग्लंड सारखीची एक पद्धत भारतात असावी न्यायदान करण्याची म्हणून एक त्याच्याकडे सोपवलं. या इल्बर्टने काय केलं, युरोपीय न्याय संस्थेच्या आधारावर म्हणजे युरोपीयमध्ये जशी पद्धत आहे तशीच भारतामध्ये एक विधेयक मंजूर केलं. या विधेयकात त्यांनी काय केलं होतं, जर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार केले तर त्याच्या विरोधात म्हणजे त्याच्यावर खटला दाखल करून त्या खटल्याविरोधात किंवा त्या प्रकरणाविरोधात भारतीय न्यायाधीशांना त्याच्यावर खटला दाखल करता म्हणजे भारतातल्या लोकांना खटला दाखल करता येईल, त्याच्याविरुद्ध खटला दाखल करून कोर्टामध्ये नेता येईल, असं एक विधेयक आणलं. म्हणजे भारतीयांना इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी जर गुन्हा केला किंवा अन्य काही इंग्लंडच्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यासाठी म्हणून एक विधेयक आणलं गेलं. हे विधेयक आणल्यानंतर ब्रिटिशांचे जे काही गुन्हेगार होते, ब्रिटिश अधिकारी जे काही गुन्हेगार होते, त्यांना बंदोबस्त त्यांचा करता यावा, न्याय मिळवता यावा त्याच्या विरोधात, म्हणून हा कायदा लॉर्ड रिपनच्या नेतृत्वाखाली लॉर्ड इल्बर्ट यांनी आणला. मग हा बिल मंजूर झाल्यानंतर हे बिल रद्द करण्यास सर्व इंग्लंडच्या लोकांनी धोरण आखले आणि लॉर्ड रिपनला तत्कालीन स्थितीमध्ये हे बिल पुन्हा एकदा रद्द करण्यास भाग पाडले. आता हे बिल जर राहिलं असतं तर इंग्लंडचे जे लोक अन्याय अत्याचार करणारे होते त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये न्याय मागता आला असता, पण त्याच्यातून सूट मिळावी म्हणून इंग्लंडच्या लोकांनी हा कायदा रद्द करून टाकला. लॉर्ड रिपनने ते निर्माण केला होता लॉर्ड इल्बर्टच्या माध्यमातून. मग हे विधेयक दीर्घकाळ टिकू शकलं नाही, इंग्लंडच्या लोकांचा विरोध व्हायला लागला आणि त्यामुळंच भारतीय लोकांना वाटायला लागलं की इंग्रज सरकार हे न्याय व्यवस्थेत सुद्धा भारतीयासाठी वेगळी वागणूक आणि आपल्यासाठी स्वतःसाठी वेगळी वागणूक देत आहे. अशा पद्धतीमुळं भारतीय लोकांना समजलं की इंग्रज सरकार ही भारतीयांसाठी हितकारक नाही. हे होतं इल्बर्ट बिलावरील वाद निर्माण झाला. त्यामुळे इल्बर्ट बिलाचा परिणाम म्हणजेच भारतामध्ये स्वतःचं राज्य असलं पाहिजे आणि असं जर राज्य असेल तर आपण स्वतःचं बिल पास करू शकतो, इंग्रजाविरुद्ध अन्याय अत्याचार जे इंग्रजाचे होतात त्याच्यावर उठाव करू शकतो, अशी पार्श्वभूमी म्हणजे राष्ट्रवाद उदयास होण्यास हे प्रोत्साहन मिळालं. ही राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आपण बघत आलो. हे 11 नंबरचा पॉईंट आहे. काही कारणं दुसरे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. राष्ट्रवादाच्या उदयाच्या कारणामध्ये हिंदू सुशिक्षित लोक आहे त्याच्यावर अन्याय होऊ लागला. आता काय होतं, राणीच्या जाहीरनाम्यानुसार हिंदी माणसं जी असतील त्याच्यावर कोणता भेदभाव केला जाणार नाही, नोकरीमध्ये समान संधी दिली जाणार, अशा प्रकारची राणीच्या जाहीरनाम्यामध्ये इसवी सन 1858 मध्ये घोषित करण्यात आलं होतं.
पण भारतीयांना उच्च पद दिलं जात नव्हतं, नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. नोकऱ्या दिल्या तरी इंग्लंडच्या शासन व्यवस्थेच्यामध्ये इंग्लंड अधिकाऱ्याच्या खाली नोकऱ्या देऊ लागल्या. अशा प्रकारच्या हीन वागणुकीमुळे हिंदू जे सुशिक्षित तरुण वर्ग होता, ज्यांनी इंग्रजी भाषेचं शिक्षण घेतलं होतं किंवा इंग्रजी त्यांना जगाचं तत्वज्ञान त्याला समजायला लागलं होतं, त्यांना समजायला लागलं की ब्रिटिश सरकार हे आपल्यासोबत अन्यायकारक वर्तन करत आहे. अशा या वर्तनामुळे आपण आपला विकास तर होणार नाहीच, पण आपण अधोगतीला जाऊ. यासाठी काय केलं पाहिजे, आपण आपलं स्वतःचं गट राष्ट्रवाद निर्माण केला पाहिजे आणि या राष्ट्रवादाच्या माध्यमातून आपण स्वतःचं हित आपण स्वतः साध्य केलं पाहिजे, असं मत तत्कालीन स्थितीमध्ये सर्व भारतीय लोकांना वाटू लागलं. आणि याच्यातूनच काय झालं, तर राष्ट्रवादाला एक प्रोत्साहन मिळण्यास सुरुवात झाली. आणि भारतीयांचा प्रश्न कसे होते, भारतीयांना समजलं की जसं इंग्रजांनी भारतामध्ये राज्य निर्माण करण्यासाठी 1757ची प्लासीची लढाई जिंकून घेतली होती. त्याच्यानंतर 1857मध्ये जे राष्ट्रीय उठाव सर्व भारतीय लोक असतील, संस्थानिक असतील, जमीनदार असतील, कारखानदार असतील, जमीनदार, सामान्य कामगार, सैनिक असतील, यांनी उठाव केला होता. यांचा सर्वांचा बंदोबस्त केला होता. कशासाठी, तर आपली सत्ता प्रबळपणे टिकून राहावी. म्हणजे त्यांच्यामध्ये जसा राष्ट्रभाव आहे, राष्ट्रवाद आहे, तसा आपल्यामध्ये का नाही, आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे, सर्व जाती धर्मातील लोक एकत्र आले पाहिजे. त्याच्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी एकसंघ राहिले पाहिजे, आपले प्रश्न मांडले पाहिजे. त्याच्यामध्ये सामाजिक प्रश्न असतील, धार्मिक प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे आणि त्याच्यातूनच राष्ट्रवाद निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळालं. आणि ह्या राष्ट्रवादाच्या प्रोत्साहनामुळंच पुढे जो इसवी सन 1885 मध्ये जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निर्माण झाली, ही त्याची फलश्रुती आहे. म्हणजे ह्या 1857चा उठाव झाला किंवा जे काही आत्तापर्यंतचा आपण भाग बघितला, हे भाग म्हणजे सर्व जनता एकत्र येण्यासाठी एक प्रोत्साहन मिळालं. आपल्या ह्या चॅप्टरचंच नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निर्माण होण्या अगोदर कशी परिस्थिती होती, अनेक राजकीय संघटना होत्या, बंगालमध्ये होत्या, मद्रासमध्ये होत्या, महाराष्ट्रामध्ये होत्या, पण ह्या संघटनेचा आदर्श घेऊन 1885 संघटना निर्माण झाली. त्याचबरोबर हे राष्ट्रवाद कशामुळे निर्माण झाला, इंग्रज सरकार भारतीयांसोबत कसं वागत आहे हे तरुण वर्गाला समजायला लागलं, सुशिक्षित वर्गाला समजायला लागलं, जगाचं नॉलेज समजायला लागलं. अशा परिस्थितीमुळं आपलं सुद्धा एक स्वतंत्र राज्यव्यवस्था असावी, यासाठी म्हणून राज्यकारभाराची व्यवस्था असावी असं वाटायला लागलं आणि त्याच्यातूनच राष्ट्रवादाला प्रोत्साहन मिळालं. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण पॉईंट बघितलं त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एकूण टोटल 10 ते 12 पॉईंट आपण बघितले. त्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, तर तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी कशी प्रेरणा भारतीय लोकांना मिळाली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे आपण 12 बघितली. त्याच्यामध्ये नंबर 1चा होता ब्रिटिश साम्राज्यवाद, नंबर 2 इंग्रजी भाषा, नंबर 3 पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव, नंबर 4 इंग्लंडच्या लोकशाहीचा आदर्श, नंबर 5 भारतीय प्रबोधनाने निर्माण केलेल्या प्रेरणा, नंबर 6 भारतीय वृत्तपत्र व साहित्याचे योगदान, नंबर 7 दळणवळणाची साधने, नंबर 8 वंश परंपरा आणि भेदभाव, नंबर 9 भारतीयांची प्रचंड आर्थिक पिळवणूक, नंबर 10 गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटनची जुलमी राजवट, आणि नंबर 11 इल्बर्ट बिलावरील वाद, आणि नंबर जो काही 12 असेल हिंदू सुशिक्षितावर अन्याय झाला होता. अशा पद्धतीच्या कारणामुळे भारतामध्ये राष्ट्रवादी प्रेरणेला प्रोत्साहन मिळालं. आणि ह्या राष्ट्रवादी प्रोत्साहन मिळाल्यानंतर, या प्रेरणेला प्रोत्साहन मिळाल्यानंतर भारतामध्ये एक संघ, जाती धर्म भेद सर्व विसरून सर्व जाती धर्मातील लोक, विविध प्रांतातील लोक एकत्र यायला लागले आणि याच्यातूनच एक नवीन चळवळ किंवा एक नवीन संस्था स्थापन झाली, एक राष्ट्रीय चळवळ निर्माण झाली आणि त्याच चळवळीला नाव म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जी 28 डिसेंबर 1885 मध्ये निर्माण झाली होती. आणि ही चळवळ म्हणजे ही संघटना स्थापना म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक प्रेरणादायी ठरली गेली. म्हणजे उदयाच्या घटकामध्ये आपण
आज आत्तापर्यंत भाग कोणता बघला? प्रारंभीच्या संघटना बघितल्या, त्याच्यानंतर राष्ट्रवादाचा उदय बघितला आज, त्याच्यानंतर उद्याच्या घटकामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतामध्ये झाली, या क नंबरचा पॉईंट म्हणजे 3 नंबरचा पॉईंट घटक क्रमांक 3 मधला 3 नंबरचा पॉईंट घटक क्रमांक 3 मधला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधला घटक क्रमांक 3 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्याबद्दल माहिती उद्याच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत.